नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आता पितृपक्षाचा महिना चालू आहे आणि सगळीकडे आता पितृपक्षांची थाली बनवतात किंवा नैवेद्य बनवतात। तर त्या प्रकारे आज आपण कोकणी पद्धतीने तुम्हाला मी थाली करून दाखवणार आहे, जे आपल्या वडीलधाऱ्या माणसांसाठी जे आपण करतो। आता वडीलधारे माणसं जे जे खातात ते कोकणामध्ये दाखवले जातं। तर आज मी तुम्हाला 5 भाज्या करून दाखवणार आहे। 5 भाज्या म्हणजे पूर्ण तुम्हाला थालीच करून दाखवणार। जशी कोकणात थाली बनवतात त्याच प्रकारे तुम्हाला मी थाली करून दाखवणार आहे। नॉनव्हेज आणि व्हेज हे तुम्हाला दोन्ही प्रकारची थाली तुम्हाला मी करून दाखवणार आहे। त्यासाठी तुम्हाला जर कोकणातली थाली पूर्ण बघायची जर असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपल्या आजोबा किंवा आपले सासू सासरे किंवा आई वडील त्यांच्या पसंतीचं जेवण म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज ह्या थालीमध्ये दोन्ही पण तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथं मी कुकर लावून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये डाळ आणि वाटाणे हे मी शिजवून घेतलेलं आहे। आता इथं ह्या थालीमध्ये म्हणजे कसं कांदा आणि लसणाचा वापर केला जातो। तुम्हाला जर करायचा नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल, पण आमच्याकडे ही पद्धत अशीच आहे, कांदा आणि लसणाचा वापर होतो। तर इथं मी वाटाणे आणि डाळ ही शिजवून घेतलेली आहे आणि इथं भात पण बनवून घेतलेला आहे, हा बघा। आणि आता आपण पुढच्या तयारीला लागूया आणि रेसिपीला सुरुवात करू। तर ही बघा, इथं मी पालेभाजी घेतले। आता ही भाजी आपली पटकन होणार आहे म्हणून मी ही पहिली साफ करून घेतली आणि ह्या भाज्यांची तयारी मी आधीच करून ठेवलेली आहे। वाटणं जी आपली लागणार आहेत ती पण मी वाटून ठेवलेली आहेत। तर आता पहिली आपण ही भाजी करून घेऊया। तर ही पालेभाजी बोललं तर ही चवळीची भाजी आहे आणि गावाकडे ह्या भाजीला दारची भाजी म्हणतात। ह्या भाजीचं नाव गावाकडे दारची भाजी म्हणून आहे। आता त्या पद्धतीने जशी गावाला करतात त्या पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवणार आहे। हे बघा, इथं 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, टेचून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे। तर हे बघा, ही लसूण आणि मीठ घेतलेलं आहे ना, ते ह्या भाजीमध्ये असं टाकलंय आणि ही भाजी आता अशी चुरून आपल्याला घ्यायची आहे मिठामध्ये आणि लसणामध्ये आणि नंतर हिला फोडणी द्यायची आहे। तर ही बघा, ही भाजी मी इथं चुरून घेतलेली आहे। आता मी गॅस पेटवून घेते। गॅस पेटवते, इथं कढई ठेवलाय मी। आता कढई गरम झाले, याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। मी 1.5 पळी एवढं तेल घातले ह्या भाजीला। आता ही लसूण 4 पाकळ्या घेतल्या टेचून, त्या आपल्याला घालायच्या आहेत। कांदा घालायचा आहे, मिरची घालायची आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ नाही घालायचं, कारण कसं आपण ह्या भाजीमध्ये चुरायला मीठ घेतलं होतं आणि ही भाजी शिजून कमी होते, त्याच्यामुळं मीठ आता आपल्याला वापरायचं नाही आहे। आता हे बघा, आपले कांदा लसूण परतून झालेले आहे। आता ही भाजी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। आता हिला परतून घेऊया आपण। भाजी आता परतून झाली, आपण आता ह्या गॅस पेटवून घेऊया आणि भाजी ह्या गॅसवर ठेवूया, बारीक गॅसवर ह्याला शिजवून घेऊया। पाणी नाही घातले मी, पाणी नाही घालायचं। लागलं जर आपल्याला वाटलं कच्ची आहे तरच पाणी घालूया। आता इथं मी ह्या गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। आता ही भेंडी मी कापून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहेत। आता ही भेंडी आपल्याला पहिली भाजून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, कारण ह्याचा चिकटपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचं आहे। थोडं अर्धी पल्ली मी तेल घातले। आता हे भाजून घेऊया आपण चांगले। आता भेंडी मी परतून घेतल्यात, थोडं याला वाफ देऊन घेऊया, म्हणजे ती चांगली भाजल्या जातील। इकडे ही भाजी बघूया। तर याच्यामध्ये थोडं मी ओलं खोबरं टाकणार आहे। तुम्हाला जर शेंगदाणे टाकायचे असले तर टाकू शकता तुम्ही। परत याला थोडी वाफ द्यायची आहे। आता भेंडी आपली भाजून झाल्यात, एका प्लेटमध्ये मी काढून घेते। परत ह्याच्यात 1 पळी तेल टाकून घेतलंय मी। तेल गरम झाले, मोहरी घालून घेते। पाव चमचा एवढी मोहरी घातले। गॅस थोडा फास्ट करते मी। जिरे घातलेत, हिंग घालून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा, मिरची घातले। तर ही भाजी बघूया, ही भाजी झालेली आहे। आता चवीपुरतं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडी हळद। आता ही भेंडी भाजून घेतलीत ना, ती आपल्याला घालून घ्यायची त्याच्यामध्ये। आता ही परतून घ्यायची चांगली। थोडंसं खोबरं घालून घेते।
त्याच्यात खोबरं घालून घेतले ना. आता इकडे ह्या गॅसवरती ठेवते, गॅस बारीक करून 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. ह्या गॅसवर इकडे कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला कारल्याची भाजी बनवून घ्यायची आहे. तर ही बघा अशा प्रकारे मी कारली कापून घेतलेली आहेत. आणि आता जेवढ्या मी भाज्या बनवते ना, तर सगळ्या भाज्या पाव किलो आहेत. तुम्हाला वाटेल की अंदाज आम्हाला सांगितलेलं नाही, तर पाव किलो आहेत ह्या भाज्या. आणि मिठाच्या पाण्यामध्ये ही अशी भाजी ठेवलेली आहे. कढई गरम झाले, कारल्याची भाजी आहे, तेल जरा जास्त लागणार आहे. 2.5 पले एवढं तेल घालून घेतलं आहे मी. मोहरी घालून घेते. आता मोहरी तडतडते, आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. थोडा कढीपत्ता, मिरची, हिंग घालून घेतलं आहे. आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. मीठ घालून घेतलं आहे चवीपुरतं, कारण आपण पहिले मिठामध्ये कारली टाकलेली होती ना, तेव्हा आता थोडंच टाकलं आहे मीठ मी. कारली आपण पाण्यामध्ये घातलेली आहेत ना, ती अशी थोडी पिळून ह्याच्यामध्ये घालायची आहेत कांद्यामध्ये. आता आपल्याला हळद घालून घ्यायची ह्याच्यामध्ये. थोडासा गरम मसाला घातला आहे, गॅस बारीक केला. अर्धा चमचा लाल तिखट टाकले. तर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इकडे आपली भेंडीची भाजी झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते. आता हे परतून झालं आहे. ह्याला आता 7-8 मिनटं जरा शिजून द्यायचं आहे बारीक गॅसवरती. तर ही कढई मी इकडे ठेवते. ह्याच्यामध्ये आता आपल्याला भोपळ्याची भाजी करून घ्यायची. आता इथे तवा गरम झालेला आहे. तेल घालून घेते. 1 पली एवढं तेल घातले. मोहरी घालायची आपल्याला. मोहरी तडतडते. जिरे घातलेत आणि हिंग. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता थोडा जाणार आहे. भोपळा हा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे. थोडी हळद टाकून घेतले. चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. आता इथं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही, कारण या भोपळ्याला पाणी सुटतं आणि त्याला शिजायला काही टाईम नाही लागत. थोडे घातले, 1-2 चमचे. आता याला झाकून ठेवू. आता इथं आपली कारल्याची भाजी परतून वर खाली केली. आता ह्याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. आणि इथं ओला खोबरं घालून घेते कारल्याच्या भाजीमध्ये, म्हणजे मग भाजी कडू लागत नाही. हे खोबरं घातले ना आपण. आता ही भाजी परतवून घ्यायची थोडी आणि 2 मिनटासाठी त्याला झाकून ठेवायचं, कारण कसं हे खोबरं घातलं आहे ना, ते सगळं ह्याच्यामध्ये मुरलं पाहिजे. चला आता बघूया आपली कारल्याची भाजी झाली का. कारल्याची भाजी आपली झालेली आहे, ती काढून घेते. आधी मी गॅस बंद करते. आता ह्या भाजीमध्ये मी चिंच किंवा गुळाचा वापर केलेला नाही. आमच्या पद्धतीनेच मी केली ही भाजी. अशी करून बघा, कडू लागत नाही अजिबात. आता इथं मी गॅस पेटून घेतलाय, कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला वाटाण्याची उसळ बनवून घ्यायची आहे. ते बघा वाटाणे शिजून घेतलेले आहेत. आता इथं आपला भोपळा बघूया झालाय काय. हे बघा भोपळा आपला मस्त शिजलेला आहे. आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया थोडी. थोडं ओलं खोबरं घातलंय. आता हे मिक्स करून घेते. 2 मिनटं परत आपल्याला वाफ द्यायचे. आता कढई आपली गरम झालेली आहे. ह्याच्यामध्ये आता तेल घालून घेते. इथे 2 पले एवढे तेल घातले मी. तेल गरम झालं, मोहरी घातले, जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला, हिंग घातलंय, कढीपत्ता. कांद्याचा आणि टोमॅटोचा मला वापर नाही करायचा आहे. ते कांदा, टमाटर, अद्रक आणि लसूण आणि 2 काजू ह्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे. हीच आपल्याला इथं वापरायची आहे. कांद्याचा वापर करणार नाही आहे मी. ही थोडी शिजून दिले पाहिजे, चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे बारीक गॅसवरती. आता आपली भाजी बघूया भोपळ्याची. तर ही भोपळ्याची भाजी झालेली आहे आपली. गॅस बंद करून घेते, ही भाजी काढून घेते. आता हे शिजेपर्यंत थोडं मी झाकून ठेवते आणि ह्याला चांगलं शिजून द्यायचं आहे, कारण सगळे आपण कच्चा मसाल्याचा वापर केलेला आहे. आता इकडे मी गॅस पेटवून घेते आणि आपण डाळीला फोडणी देऊया. आता टोप तापलेला आहे, आपल्याला तेल घालून घेते. 1 पली एवढं तेल घातलं आहे मी. तेल गरम झालं, आपल्याला मोहरी घालायची आहे.
जिरं घालायचं नाही आपल्याला ह्याच्यामध्ये. आता हे मी वाटण करून घेतलेलं आहे ना, याच्यात खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि जिरं पण घातलेलं आहे मी, आणि कोथिंबीरीचं देठ असं करून मी हे वाटण करून घेतलेलं आहे. जिरं मी ह्याच्यात घातलेत म्हणून मी ह्याच्यामध्ये घालणार नाही. लसूण घालून घ्यायचे आपल्याला, कढीपत्ता आणि हिंग. लसूण परतून झाले. आता हे वाटण करून घेतलेलं आहे ना, हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून द्यायचं. आता ह्याला चांगलं शिजून द्यायचं आहे हे वाटण बारीक गॅसवरती. आता बघूया आपलं टोमॅटोकडे शिजलंय काय. आता हे बघा आपली ही प्युरी चांगली शिजलेली आहे. याच्यात आता आपण पावडर मसाले घालून घेऊया. हळद घालून घेतले, गरम मसाला, त्याच्यात मी धने बिने वाटले होते म्हणून मी धना पावडर वगैरे घालणार नाही, आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता हे पावडर मसाले घातलेत ना, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले शिजून द्यायचे. आता आपल्या डाळीचा हे मसाला शिजलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण डाळ घालून घेऊया. आता हे सगळा मसाला आपल्याला ह्या डाळीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे, आणि आपल्याला किती डाळ पाहिजे ती पाणी टाकायचं आहे. एवढे बस झाले. आता हा टोमॅटो कापून घेतलेला आहे ना, तो आपल्याला वरून घालायचा, आणि ह्याला एक उकळी काढून घ्यायची. चवीपुरतं मीठ. हे पण मसाले आपले शिजलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपण हे वाटाणे घालूया. आता हे बटाटे घेतलेला एक मी, तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, आणि आता चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर ही बघा आपली डाळीला उकळी आले चांगली. कोथिंबीर घालून घेऊया, आणि आता डाळ उतरून घेऊया. आता इथं आपल्या सगळ्या भाज्या बनवून झालेल्या आहेत, डाळ बनवून झाले, आता सगळं झालं, पण आपले खीर बनवायची राहिलेली आहे. आता आपण खीर बनवून घेऊया. तर इथं मी एक टोप ठेवलेला आहे गरम करत, आणि इथं मी आहे ना बासमती तांदूळ अर्धी वाटी घेतलेलं भिजत घातलं होतं, आणि हे असं मिक्सरवरती असं भरट करून घेतलेले आहे, म्हणजे खीर आपली पटकन होते. आता वेलची आहे ना, वेलची पण मी ह्याच्यामध्येच वाटून घेतलेली आहे, परत आपल्याला टाकायची गरज नाही. आता टोप गरम झालेला आहे, तर 2 चमचे मी तूप टाकून घेते. गॅस एकदम बारीक केला, बंद करून घेते आधी. आता आपले ड्रायफ्रूट करपून जातील. ते मी काजू बदामाचं काप करून घेतलेत, आणि चारोली घेतले. हे याच्यामध्ये पहिलं मी भाजून घेते. खिरीचा व्हिडिओ आपला ऑलरेडी आहे चॅनलवरती, तुम्हाला जर बघायचं असलं तर तिथं बघू शकता तुम्ही. आता इथे आपले ड्रायफ्रूट मी फ्राय करून घेतलेत, म्हणजे तळून घेतलेत. आता आपल्याला हे तांदूळ घेतलेले आहेत ना, ते ह्याच्यामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे हे तुपामध्ये. आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, आणि ते गरम करून घेतलेलं आहे. आता हे अर्धा लिटर दूध मला ह्या खिरीमध्ये घालायचं आहे. हे बघा इथं मी सगळे एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ना, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता इथं ही 1 वाटी मी भरून साखर घालते. तुम्ही याच्यात कमी जास्त करू शकता. तीच वाटी भरून मी गूळ घातलेला आहे. पहिला व्हिडिओ जो आपला खिरीचा केलेला आहे ना मी, तो फक्त गुळच वापरला होता. तर इथं मी दोन्हीच पण वापर केला आहे, गूळ पण आणि साखर पण. आता हिला शिजून द्यायची. तरी बघा इथं आपली वाटाण्याची पण भाजी बनवून झालेली आहे. मी आता वरनं आपण कोथिंबीर घालून घेऊया, आणि गॅस बंद करून घेते. नंतरला आपलं अजून पुढचं बनवायचं आहे, व्हिडिओ मोठा होतोय. आता आपल्याला वडे जे बनवायचे आहेत ते गावाकडे तवशाचे म्हणतात. तर इथं काय ते तवसं नाही, तर मी बाजारातून काकडे आणलेले आहेत. तर मी 3 काकड्या घेतल्यात, आणि ह्यात मी अर्ध्या किसून घेतल्यात, आणि हे दाखवायसाठी तुम्हाला ठेवलेलं आहे मी. हे बघा असं कापून घ्यायचं. हे बिया काही जास्त जून झालेले नाही आहेत, पण मी काढून टाकते. जास्त कवळ्या असतील तर राहिल्या तरी काय हरकत नाही. तर हे बघा हे असं काढून घ्यायचे ह्या बिया. ह्या अशा प्रकारे ही साल आपल्याला काढून टाकायची. हे बघा आता हे सगळं ही काकडी पूर्ण मी आता अशी किसून घेणार आहे.
आणि हा किस आहे ना आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे. आता बघा हा किस आपण घेतलेला आहे ना, तो किस आपल्याला जरा ह्याचं पाणी असं थोडं काढून घ्यायचं आहे. हे पाणी काय आपल्याला टाकायचं नाही, कारण कसं आपण नंतर पाण्याचा वापर करणार आहे ना, ते पाणी जर जास्त झालं तर पिठाचा वापर आपल्याला जास्त करायला लागेल. त्याच्यामुळं तुम्हाला मी दाखवते. हा जरा असा पिळून घ्यायचा, म्हणजे मग पाण्याचा अंदाज भेटतो बरोबर. त्याप्रमाणे आपल्याला पीठ गूळ काय घ्यायचं आहे ते आपण घेऊ शकतो. तरी बघा इथं खीर पण आपली झाली, मस्त अशी खीर झाली आपली, जाडसरपणा पण मस्त आलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते. हा किस आपला एवढा झालेला आहे, म्हणजे पाऊण कप आपला किस झालेला आहे. आता हे पाणी किती होते ते बघायचं आहे आपल्याला. 1.5 कप एवढं पाणी झालेलं आहे. आता आपल्याला पाहिजे तर आपण ह्याच्यात अर्धा कप अजून पाणी टाकूया, साधं पाणी. आता गॅस चालू करून घेते. हा टोप आपल्याला इथं ठेवायचा आहे. हा किस आपल्याला घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये. ह्याला काय शिजायला वेळ नाही लागत. हे अर्धा कप पाणी घातलं आहे मी, आणि तांदळाचं पीठ आपल्याला 2 कप घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला अर्धा कप गूळ घालून घ्यायचं आहे, आणि हे आपल्याला शिजून द्यायचं आहे. गूळ मी बारीक कापून घेतलेला आहे, त्याला काही विरघळायला टाईम नाही लागणार, आणि काकडी शिजायला पण टाईम लागत नाही. आता हे बघा आपलं तवसं शिजून झालेलं आहे. ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालून घेते, थोडं, कारण गोडामध्ये थोडंसं मीठ असलं का चव आणखी वाढते. आता गॅस आपण बंद करून घेऊया, आणि वेलची पूड घेतलेली आहे मी अशी खलबत्त्यामध्ये कुटून, ते आता बंद केलं आहे ना. आता आपण हे वेलची पूड घालून घेऊया. आता इथं मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा 2 कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पण ह्याच्यामध्ये घालून घेते, आणि हे गार झालं ना का आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे. पाणी जर लागलं तरच त्यात पाण्याचा वापर करायचा, नाहीतर त्याच्यातच मळून घ्यायचं. आता आपलं व्हेज होतं तेवढं बनवून झालेलं आहे. आता आपण नॉनव्हेजकडे फिरूया. तर हे बघा इथं मी हलव्याची मच्छी घेतलेली आहे. हे बघा, आणि साफ एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ह्याचं आपल्याला थोडंसं कालवण करायचं आहे, म्हणजे रस्सा, आणि थोडं सुकं बनवायचं आहे. गॅस पेटवून घेऊया. इथे एक टोप ठेवलेला आहे मी. आता टोप गरम झाला आहे, आपण तेल घालून घेऊया. मच्छीला थोडा तेलाचा जास्तच वापर होणार आहे, म्हणजे मी 2.5 पळी तेल घालून घेते ह्याच्यामध्ये. तेल गरम झालं आहे, आता कांदा घालून घेते, कढीपत्ता, लसूण घालून घेते ह्याच्यामध्ये. कांदा परतवत झाला आहे, टोमॅटो टाकते ह्याच्यात. आता हा पण नरम होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. जेवढं आपल्याला कालवणात मीठ लागेल तेवढं मी घालून घेते, म्हणजे टोमॅटो आणि कांदा मस्त परतून होईल. परत आपल्याला मीठ नाही घालायचं. आता हे टोमॅटो आणि कांदा आपल्याला परतून झालेला आहे. आता आपण सुके मसाले घालूया. हळद घेतले मी, त्या मच्छीला काय हळद बीट लावलेलं नाही. गरम मसाला, चवीप्रमाणे आपण लाल तिखट घालून घेऊया. तुम्हाला ह्याच्यात कमी जास्त करायचं वाटलं तर करू शकता. आता हे पावडर मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. आता पावडर मसाले टाकले, थोडंसं पाणी घालून घेते, नाहीतर मसाले जळतील खाली. आता इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे. हे वाटण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना, तर 2 चमचे मी याच्यामध्ये हे वाटण घातलेलं आहे. हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता बघूया आपले मसाले परतून झालेत का. हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे याला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पीसेस घालून घ्यायचे. ज्या मुंड्या असतात ते पण घातलेत मी ह्याच्यामध्ये. आणि किती रस्सा पाहिजे तर आपण करायचं. एवढाच रस्सा बस झालाय मला, आणि तेवढं पाणी टाकलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, आणि तो घालून घेते, आणि शिजून द्यायचं आपल्याला. आता हे थोडं मी कोकम घालून घेते ह्याच्यामध्ये, आणि ह्याला आता शिजू देऊ. आता ह्या टोपामध्ये आपल्याला ही मच्छी सुकी बनवून घ्यायची. तर हे बघा आपल्याला सुकं बनवायचं आहे ना, तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर, टोमॅटो, 2 मिरच्या अशा घेतल्यात उभ्या कट करून, लसूण. आता सुके मसाले घालून घेते थोडे. अर्धा चमचा घेतलाय गरम मसाला, हळद, आणि जे आपण त्या रश्श्यामध्ये वाटण घातलं होतं ना, तेच ह्याच्यामध्ये हे वाटण घालायचं आहे. ते वाटण घालून घेतलंय. आता लाल तिखट घालूया. ह्याला काय फोडणी नाही द्यायची, आमच्याकडे अशीच बनवतात सुकं मच्छी. म्हणजे तेल आपल्याला ह्याचं
असंच ओतायचं वरूनच आणि हे हाताने मिक्स करून गॅसवरती ठेवायचं. हे असं हाताने सगळं मिक्स करून ह्या मच्छीला चोळून घ्यायचं. आता मी गॅस पेटवून घेते आणि हे सुक्कं मच्छी आहे ना ते आपल्याला शिजवून घ्यायचे. हे बघा इथं ठेवले. तर हे बघा हे पीठ मी इथं मळून घेतलं आहे. जेवढं मी मिश्रणात पाणी टाकून घेतलं होतं ना तेवढं ते बरोबर झालेलं आहे. 2.5 कप पीठ झालं आहे, म्हणजे अर्धा कप आपण गव्हाचा घेतला आहे, 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 कप आपल्याला झालेलं काकडीचं पाणी आणि अर्धा कप आपण साधं पाणी टाकलेलं आहे. ते अगदी प्रमाण बरोबर आहे आणि हे पीठ असंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, ह्या अशा प्रकारे. तर हे मळून झालं आहे मी. आता आपण वडे बनवून घेऊया. तर हे बघा कालवण आपलं झालेलं आहे. मी त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकून घेते आणि हे कालवण आपण उतरून घेऊया. आटलेलं पण आहे चांगलं आणि शिजलं आहे पण चांगलं. हे बघा. तर हे बघा इथं मी पोलपाट घेतलं आहे आणि त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. तर आपल्याला या पिशवीला असं तेल लावायचं आहे असं आणि त्याच्यावरती आपल्याला वडे थापून घ्यायचे. आता हे पीठ काय मी मुरवत पण नाही ठेवलेलं आहे, लगेच आपण बनवतो आहे. आणि आपला वड्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तांदळाच्या पिठाचा. हे बघा जर हाताला चिकटलं ना तर थोडंसं तेल घ्यायचं हाताला असं आणि हे थापून घ्यायचं चांगलं. कढई पण मी ठेवलेली आहे गॅसवरती तेल गरम करत. हे बघा हे अशा प्रकारे वडे आपल्याला बनवून घ्यायचे असे. तर बघूया आपलं तेल गरम झालं आहे काय. तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण वडे सोडून घेऊया. इथे 2-3 करून घेतलेले आहेत. हा बघा एक वडा आपण काढून घेतलाय तर दुसरा घालून घेतलाय. तर अशाच प्रकारे आपण हे वडे बनवून घेऊया. हे बघा आपले वडे कसे फुगतायत बघू शकता तुम्ही. तर हे बघा हे वडे मी इथे तळून घेतलेले आहेत. आता हे बघा हे आलू वडे आहेत. मी ह्या आलू वड्या रात्रीच बनवून ठेवल्या होत्या आणि ह्या वेगळ्या प्रकारे बनवलेल्या आहेत. हे बघा आता हे आपल्याला आलू वड्या तळून घ्यायचे आहेत. तेल गरम आहे त्यातच घालून घेते. आता मी एक भाकरी बनवून घेते तांदळाची. तर पीठ मळते. ही बघा भाकरी भाजून मी तव्यात टाकलेली आहे. आता ती शेकून घेऊया. तर ही बघा आपली भाकरी भाजून झालेली आहे. आता काढून घेते. आता आपला तवा गरम आहे तरच आपण या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तर ही मिरची एकदम साध्या पद्धतीने तळते मी. अशी मध्ये चीर दिले आणि ह्याच्यामध्ये फक्त मीठ भरलेलं आहे. हे बघा अरे हे आता आपल्याला ह्या तव्यामध्ये भाजून घ्यायचे. थोडा पाण्याचा हापका द्यायचा अशा प्रकारे. झाकण ठेवायचं 2 मिनटं ह्याला वाफ काढून द्यायची आणि मिरची भाजून घ्यायची. आता आपण झाकण काढून घेऊया. मिरच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं. आता ह्या मस्त परतून घ्यायच्या तेलामध्ये. आता ह्या बघा आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. ह्या आता आपण काढून घेऊया. तवा गरम आहे ना त्याच्यात एक पली परत तेल टाकून घेते मी. हा लसूण टेचलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता. आता आपल्याला जवल्याची चटणी बनवून घ्यायची. लसूण परतते त्याच्यातच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला हलकासा बदामी रंगावरती भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. आता ही मिरची आहे ना ही पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे, हिरवी मिरची. आता कांदा परतून झाला आहे. आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. ह्याला पण थोडा मऊ होऊन द्यायचा. आता आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. आता हा बारीक जवला आहे ना सुकट ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. मी चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती. आता ही आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची. आता जवला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेते मी. आता इथं हळद घालून घेतले. आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता ही चटणी आपल्याला परतवून घ्यायची अशी. आता इथं आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही सुकट आपली शिजवून घ्यायची.
आता ही बघा आपली सुकट बनवून झालेली आहे. मी आता गॅस बंद करून घेते आणि सुकट काढून घेते. तर इथं आपली कोकणी पद्धतीची पित्र थाली मी बनवून दाखवलेले व्हेज आणि नॉन व्हेज. तर इथं बघा ही व्हेज थाली आहे. इथं भात आहे, इथं कारल्याची भाजी, भोपळ्याची भाजी, वाटाणा बटाटा, भेंडीची भाजी आणि ही चवळीची भाजी म्हणजे दारची भाजी. इथं पापड, लोणचं, मिरची, बटाटा भजी, वडी, आळू वडी आणि इथं खीर तांदळाची आणि हे आपले तवशाचे वडे. ही थाली मी बनवून तयार केलेली आहे. आणि इथं डाळ केलेली आहे, गोडी डाळ ह्याला म्हणतात कोकणामध्ये. आणि इकडं नॉनव्हेजचं इथं मी रस्सा केलेला आहे, हलव्याची मच्छी घेऊन तो रस्सा केला आहे. इथं सुकटीची चटणी बनवलेली आहे म्हणजे जवला. आणि इथं सुक्की मच्छी बनवलेली आहे. इथं कांदा आणि लिंबू, एक भाकरी घेतलेली आहे मी आणि बोंबील भाजून. आता ह्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेजमध्ये तुम्हाला कुठला पदार्थ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.